झाला की विषय. मग शरीराला ब्रह्मरूपता का म्हणाले? शरीराला ब्रह्मरूपता का सांगितली? जीवांची शरीरे पुण्य पापाच्या अधीन आहेत, देवांची शरीरे नाहीत. जीवांची शरीरे भूतकार्य आहेत, देवादिकांची शरीरे भूतकार्य नाहीत. जीवांची शरीरे जीवाच्या ठिकाणी अहम माध्यास आहे, देवांच्या ठिकाणी देवांच्या शरीराच्या ठिकाणी अहम माध्यास नाही. जीवांच्या ठिकाणी आचार्य उपदेशाने अध्यास निवृत्तीची इच्छा आहे, देवादिकांच्या ठिकाणी अध्यास निवृत्तीची इच्छा त्यांना नाही. शरीराच ब्रह्मादिक आहे सांगण्याचं कारण काय झालं? काल विषय झाला की सांगण्याचं कारण काय? माहिती सांगता येत हा विषय कुठून आला? निर्गुण ब्रह्माचं ज्ञान होऊ शकत नाही, हा मुळात विषय आहे. कारण ब्रह्माचं ज्ञान झालं ना तर निर्गुण ब्रह्माचं ज्ञान काय होत नाही. का होत नाही निर्गुण ब्रह्माचं ज्ञान? नसलं का रूपन गुण? इंद्रिय संबंधापासून ज्ञान होऊ शकत नाही, हे मूळ आहे. हे पहा, आमच्या डोळ्याचा संबंध या खांबाला आल्याशिवाय खांबाचं काय होत नाही, ज्ञान होत नाही. तुम्हाला बाह्य प्रत्यक्ष ज्ञानाची सांगितली नाही. बाह्य पदार्थाचं ज्ञान कसं होते? अंतकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाच्या द्वारा बाहेर जाऊन त्या पदार्थाच्या ठिकाणी दोन आवरणे असतात, एक अंधकाराचा आणि दुसरा अज्ञानाचा. अंधकाराच्या आवरणाचा नाश प्रकाशाने होतो आणि अज्ञानाच्या आवरणाचा नाश वृत्तीने होतो, आणि त्या वृत्तीमध्ये चिदाभास त्या वस्तूचं, त्या पदार्थाचं ज्ञान करून देतो. म्हणजे वृत्तीचा काय यावं लागतो, आणि त्याच्याकरता रूप पाहिजे, गुण पाहिजे, तर वृत्तीचा संबंध नाही. निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी रूप नाही, गुण नाही, नाही रूप वर्ण, निर्गुण ब्रह्माचं ज्ञान होऊ शकत नाही. मग प्रत्येकाला त्याचं खंडन करायचं. काय करायचं? मला निर्गुण ब्रह्माचं ज्ञान होऊ शकते, काय उत्तर दिला? नाही सांगत. निर्गुण ब्रह्माचं ज्ञान होऊ शकते असं सांगितलं ना. पाहून सांगा की. रामकृष्णादिकांच्या ज्या मनुष्याकार मूर्ती आहेत त्या ब्रह्मरूप आहेत असे पुराणे सांगतात. यावरून त्यांचे जे प्रत्यक्ष ज्ञान तेच ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान. मला हेच कोणाचं ज्ञान आहे? ब्रह्माचं ज्ञान आहे. मग शरीराधिकाचं ज्ञान आहे, ब्रह्माचं ज्ञान होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? शरीर आहे, माया कार्य आहे. कोणाचं कार्य आहे ते? माया कार्य आहे. ब्रह्म हे माया कार्य आहे का? मग मला शरीराचं अधिष्ठान आहे ब्रह्म. प्रत्येक जीवाच्या शरीराचं अधिष्ठान कोण आहे? मग सगळे शरीर किम स्वरूप झाले. आपण म्हणलं त्याचं उत्तर काय दिलं? देवाधिकाच्या शरीरामध्ये शक्ती अधिक आहे, अलौकिक सामर्थ्य आहे. आपल्या शरीरामध्ये अलौकिक काय नाही. काल झाला की विषय. मला असं नका अलौकिक सामर्थ्य तरी शरीर ब्रह्मरूप होऊ शकत नाही. मला त्यांच्या ठिकाणी रिद्धिसिद्धी प्राप्त होतात. आपल्याला रिद्धिसिद्धी प्राप्त आहे का?
देवाधिकाराने दिसिद्धी काय म्हणून पुराणाने त्यांना काय सांगितलं, ब्रह्मरूपता सांगितलं. आणि त्याच्याकरता हे विकल्प आहे सगळे. काय आहे तर देवाधिकाची शरीर जी आहे ती पाप पुण्याधीन नाही. जीवाची शरीर पाप पुण्याच्या काय अधीन नाही. दुसरं दोन चार आहे ना. जीवांची शरीरे भूतकार्य आहेत, देवांची नाहीत. जीवाचे शरीर बुद्धाचे म्हणजे मसनातले बुधाचे का, अरे कोणाचे कार्य आहे. आणि देवाधिकाची, अरे देवाधिकाची शरीर माया कार्य आहे. आणखी जीवांना अविद्येने आत्म्याच्या ठिकाणी अहम ममाध्यास आहे, देवांच्या ठिकाणी नाही. जीवाच्या ठिकाणी अहमचा अभ्यास आहे, पुढे ममाचा अभ्यास आहे. अभ्यास म्हणजे ज्ञान आहे. आम्ही शरीरालाच काय म्हणतो, आत्माचं समजतो, याला अहमचा अभ्यास म्हणतात. आणि माझा नसताना माझं समजतो, याला कोणता अभ्यास म्हणायचा, ममाचा अभ्यास म्हणायचा. एखादा भिंत आहे, भिंतीला आपण मी माझी भिंत म्हणतो. माझी भिंत आहे का दगडा बिडा माताची, तर मला गोष्ट सांगितली होती ना, विचारलेलं नाही का, त्या शेणाची गोष्ट सांगितलेली आहे. मग ती पाटलीन बाई म्हणते शेण कोणाचं आहे, जिची म्हैस आहे म्हैसवाली बाई म्हणते शेण कोणाचं आहे. मग दोघीचं भांडण नाही का. ती म्हणले भाषेन माझ्या कशावर अंगण कोणाचं आहे. बरं ती म्हणत असते शेण माझ्याच कशावरून म्हैस कोणाची आहे. मग त्रयस्थ माणसाने काय उत्तर दिलं, शेण कोणाचं नाही, तुझं नाही, शेण कोणाचं नाही, बाय तरी कोणाचं बसीचं. याला ममाचा अभ्यास म्हणतात. काय म्हणायचं, सगळे कार्य आहे, कोणाचं कार्य आहे, पंचमहाभूताचं कार्य आहे. आपण त्याच्याशी तादात्म्य करून आपलं समजतो. शरीर आपलं एका काळाचं आहे, सगळं लावायचं. म्हणजे जीवाच्या ठिकाणी अहमचा अभ्यास आहे. पुन्हा काय आहे, पशुच्या ठिकाणी कोणता अध्याय आहे, पशुच्या ठिकाणी ममाचा अभ्यास नाही, पण अहमचा अभ्यास आहे. त्याला मी कोण आहे ज्ञान आहे का. पशु कुठं विचारता करायला येत असो. जाऊ दे, आपला दृष्टांत द्या थोडं. त्याला ममाचा अभ्यास नाही. तुम्ही बाकी आपण बैरण टाकले तर लागली तेवढी खातो आणि बाकीचे काय. आपलं कसं आहे का, आपल्या ठिकाणी काय ममा अभ्यास आहे ना ममाचा. मधोकरी खात लागली तेवढी खातून बाकीचे टाकून येतो का, झाकून ठेवतो. माझेपणाचा काय आहे, देवादिकांना ममाचा काय नाही, अभ्यास नाही. यावरून काय सिद्धांत काढला बघा. शरीरच किंवा स्वरूप आहे. कुठपर्यंत आला होता आपलं बघा. या अभिप्रायाने देवांची शरीरे ब्रह्मरूप आहेत असे म्हटले आहे, परंतु त्यांची शरीरेच ब्रह्मरूप आहेत या अभिप्रायाने पुराणकारांनी ब्रह्मता म्हटली नाही. मध्यस्थ अहो, रामकृष्णादिकांची शरीरे जर आमच्या शरीरासारखी हस्तपादादी अवयववान आहेत, तर ती पंचमहाभूतांची कार्य नाहीत असे कसे म्हणता. आपल्याप्रमाणे देवादेवाचे शरीर पंचमहाभूताचे नाही. कोणतंही शरीर कशाचं असते आहे का. मग देवादेवाची शरीर सुद्धा पंचमहाभूताचीच आहे. मग पंचमहाभूताची नाही असं कशावरून म्हणतात पुढे. शिवाय शंकर भाष्याचे आनंदगिरी म्हणून टीकाकार आहेत. त्यांनी मांडुक्य भाष्याचे टीकेत रामकृष्णांची शरीरे भूतकार्य आहेत असे म्हटले आहे.
आणि जेवढे म्हणून शरीर आहे तेवढे पुण्यपापाचे असते व त्या शरीरधारीस त्याच्या पुण्यपापानुरूप सुखदुःखादी अवश्य भोगावे लागतेच. सगळे शरीर आहे बरं, अन्नाच्या जालाच्या स्वेदाच्या बुद्धीच्या, ही सगळे शरीर कोणाचं कार्य आहे मग? बुद्धाचं म्हणजे मसनातल्या बुद्धाचं का? पंचमहाभूताचं काय? कोणताही शरीराचं आहे नाही का? पृथ्वी, आग, तेज, पाचव्या तरंगामध्ये येईल तुम्हाला हा विषय. सृष्टी मायेपासून कशी सृष्टी होते आणि शरीरं कशी होतात. आनंद शरीर आहेत, त्याच्यात जलचर, भूचर, खेचर, पाण्यामध्ये राहणारे सगळे जलचर म्हणतात. भूचर म्हणजे तुम्ही आम्ही जमीन राहणारे, खेचर म्हणजे पक्षी कुठं राहतो. सगळे शरीर कशाची आहे? पंचमहाभूताची आहे. नाही कसं म्हणतात तरी याचा प्रश्न आहे का? बहुत कार्य नाही तर मग त्यांना सुखदुःख कसं झालं? त्या सुखदुःखाची विल्हेवाट लावण्याकरता सर्व शरीर हे माहिती आहे. रामकृष्णाधिकांना सुद्धा दुःख झालेलं होतं. पुढे वाचा. या नियमाने रामकृष्णादिकांनाही सुखदुःखे झाल्याचे पुराणात वर्णन आहे. रावणाने सीता चोरून नेली तेव्हा रामास दुःख झाले. अभिमन्यू मेला तेव्हा कृष्णास दुःख झाले. हे बाबा सुखदुःख झालं ना. सीता कोणी चोरून नेली ती? एकाने मोठा आगावलं त्याच्यात. काय लोक विचार करतील काही सांगता येत. काही लोक एकदा टीका करायला लागले म्हणजे त्यांचा संयम काय होतं सुटून जातं. एकाने सांगितलं म्हणलं ते दोघं तिघं होते, किती होते? 3 जण होते, राम, लक्ष्मण आणि सीता. ते आदिवासी लोक म्हणा किंवा काही विरोधी लोक म्हणलं रावणाने सीता चोरून नाही नेली, लक्ष्मणाने नेली. म्हणलं काय कोणता आरोप घेतील काही? अलीकडे असं आहे बघा, सगळा गैरसमज आहे. काय समज आहे? रामानं कशाला चोरून द्या अन्न आरोप कोणावर केला? राम मांस खात होता असे चिडले होते ना उत्तर भागातले लोक. बरं पुन्हा सामान्य मनुष्य नाही, विद्वान मनुष्य होता. जाऊ दे. तेव्हा लोक अलीकडच्या काळामध्ये काय घेतील आरोप मी काही सांगता येत. म्हणलं ते कृष्णाला काय समजला? अद्दैव समजला. मला कृष्ण म्हणजे चोरी करणारा मनुष्य घ्यावा. त्याला तुम्ही काय समजता? असं आहे ना. तेव्हा चार्वाक लोक असा बुद्धीचे लोक अलीकडे असाच प्रकार आहे. जाऊ दे आपलं. तेव्हा रामाला सुद्धा सीता लिहिलं आहे बघा बरं का. रामाला सुद्धा काय झालं? दुःख झालं. लागायचं आपल्या ह्याच्यामध्ये. वास्तविक राम इतका काय जेडा होता का दुःख होणे इतका? आपल्याला विषय समजावून द्यायचा आहे. रामाची कोणती अवस्था होती? पण मुक्त अवस्था. मुक्त माणसाला कुठं दुःख होते का? काही जरी झालं तरी तो दुःखाचं काय असतं? दुःख ते काहीचंही नाही. मुक्ती झालं. पण आपल्याला लौकिक चरित्र सांगायचं आहे. कोणतं? मग लौकिक चरित्रामध्ये सगळं लावावं लागतं. वास्तविक त्यांची अवस्था कोणती आहे? तर परब्रह्म आहे. लोकांचा उद्धार करण्याकरता अवतार आहे तो. रामकृष्ण वगैरे काय मग पुढे देवादिकांनी स्तुती केली तेव्हा रामकृष्णांना सुख झाले असे असता त्यांची शरीरे पुण्यपापाधीन नाहीत असे तरी कसे म्हणता? देवादिकाने स्तुती केली त्यावेळेला त्यांना आनंद झाला. मग ज्या अर्थी सुख दुःख आणखी नाही असं म्हणता येत नाही आहे ना.
तुमच्या ह्याच्यामध्ये घेतलेला आहे, त्याच्यात हे घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पहा. शरीरे पाप पुण्यातील नाहीत, देवाची नाहीत. जीवाची शरीरे भूतकारी आहेत, जीवाची शरीरे आणि देवाची नाहीत. ते काही नाही. बरं का, देवाची सुद्धाचे थोडा फरक आहे याच्यात. देवाची शरीरे मायाकारी आहेत आणि तुमच्या आमची शरीरे कोणते भूतकारी आहेत. बरं, भूतही तरी कुठून आले? भूतामध्ये भूत हा शब्द कोणाचा वाचक आहे? पृथ्वी आप तेज वायू आणि भूभवती जातो आहे. त्याच्यामध्ये हे सगळे शरीर, पृथ्वी आप तेज वायू आणि पंचमहाभूताचे सर्व काय आहेत म्हणून त्याला भूतकार्य म्हणायचं. काय म्हणायचं? आणि भूतही कोणापासून झाले म्हणून देवादिकाचे शरीर मायाकारी आहे आणि जीवाचे शरीरही भूतकारी आहे. थोडा फरक करायचा. पुढे शिष्य, आपण म्हणता असे कोणासही वाटणे साहजिक आहे, पण ते खरे नाही. कारण ज्यावेळी सृष्टीचा आरंभ होतो त्यावेळी पूर्वसृष्टीतील सर्व जीवांच्या सर्व कर्मांचा झोपेप्रमाणे समष्टी अविद्येत लय झालेला असतो. कोणत्या वेळेला, ज्या वेळेला सृष्टी आरंभ होते त्यावेळेला मला सृष्टी निर्माण करायची. अभावातून सृष्टी उत्पन्न होत नाही. बीजामधून वृक्ष निघत असतो. जसं त्या आंब्याच्या कोळीमध्ये काय असतं, बीज, त्याच्यातून अंकुर पडत असतो. त्याप्रमाणे तुमच्या आमच्या ठिकाणी पाप आणि पुण्य आहे. त्या पाप पुण्यानुरूप त्यांना आणि सगळी शरीरं बघा. आधी पापाची शरीरं, पाप पुण्याची शरीरं आणि केवळ पुण्याची शरीरं, अशी सृष्टी. आधी पापाची शरीर म्हणजे हे अंडजा, उद्बीज वगैरे सगळे काय आधी पापाच्या अंड्यातून उत्पन्न होते ना. साप कुठून उत्पन्न होतं? हे सगळे कशातून होतं? पक्षी सगळे कशातून उत्पन्न होतात? आणि तुम्ही आम्ही अंड्यातून का? मग कशातून उत्पन्न होतं? जाऊ दे आपलं. जाते जसं पाप असेल त्याप्रमाणे. अधिक पाप असेल पशुपक्ष्याची शरीरं, बरं का. बरं, अधिक पुण्य असेल तर देवादिकाची शरीरं. आणि पाप नाही, पुण्य आणि पाप समान असेल मनुष्य शरीर. वर जाण्या इतकं काय नाही, खाली जाण्या इतकं काय नाही. मग अशा अवस्थेमध्ये कोणतं शरीर म्हणतं आपल्या ठिकाणी सुखही आहे आणि पुन्हा काय आहे? हे मग आपली शरीरं सगळी भूतकार्य आहेत, म्हणजे पंचमहाभूताचे. शरीरच नाही तर सुखदुःख होईल. शरीराच्या द्वारे सुखदुःखाचा प्रत्येक असं. पुढे ती जीवांची कर्मे आपले फल सुखदुःखे देण्यास उन्मुख म्हणजे तयार होतात. त्यावेळी आप्तकाम जो ईश्वर त्यास जीवांच्या कर्माप्रमाणे त्यांना सुखदुःख भोग देण्यास योग्य अशा प्रकारची सृष्टी उत्पन्न करण्याचा संकल्प होऊन तो सृष्टी उत्पन्न करतो. बघा, मग ईश्वर ज्यावेळेला आणखी सृष्टी उत्पन्न करतो, आपल्या मनाप्रमाणे करतो का जीवाच्या कर्माप्रमाणे? आपल्या मनाप्रमाणे करतो का? मग कोणाप्रमाणे? जीवाच्या कर्माप्रमाणे. ज्याचं जसं कर्म असेल त्या प्रकारे त्याला सुखदुःखाची व्यवस्था करतो. ज्याचं पुण्य असेल त्याप्रमाणे. हे सरकार जेल तयार करते की नाही? मग कशा करता तयार करते? ज्याचा जसा गुन्हा असेल, फाशीचा गुन्हा असेल तर, आपल्या खुनाचा असेल तर फाशी, कोणाला सक्त मजुरी, हे सगळे गुन्हेगार असतात. तसे आपण एक गुन्हेगारच आहोत. म्हणून शरीरामध्ये आपण काय झालेलं, हे सगळी जेलच आहे. बघा, शरीर म्हणजे काय? पाप आणि पुण्य काय करावं लागतं? भोगावं लागत असतं. दुःख आवडत नाही, पण भोगल्याशिवाय नाही तर मग करा आत्महत्या.
तिकडून पाप आहे बा. आत्महत्या करून निघाला नाही सांगता येत. तो निमताची नरका गेला. समोर नका कोणा. ज्याने आत्महत्या केली तो कुठे गेला? पण आत्महत्येसारखं काही नाही, पाप नाही. त्यावेळी त्या ईश्वरास ब्रह्मदेव असे नाव प्राप्त होते. सृष्टी उत्पन्न केल्यावर त्याच ईश्वरास जगत पालन करण्याचा संकल्प उत्पन्न होऊन तो जगताचे पालन करतो. त्यावेळी तिने नाव होतात. उत्पत्ती करते वेळी ब्रह्मदेव, पालन करते वेळी नाही का विष्णू म्हणतात, आणि संहार करते वेळी एकाला 3 नावे प्राप्त होतात. एखादा कीर्तनकार असला, उभं राहून काही सांगत असेल तर कीर्तनकार, बसून सांगत असेल तर, आणि श्रोता असेल तर, ऐकत असेल तर. माणूस बदलला का नावं बदलली. मग तेच आहे. उत्पत्ती करते वेळी ब्रह्मदेव, पुढे पालन करते वेळी विष्णू, आणि संहार करते वेळी एकाच तत्वाची नाव आहे. पुढे वाचा. त्यावेळी त्यास विष्णू असे नाव प्राप्त होते. सर्व जीवांना दुःख देऊ नये, सुखच द्यावे हा पालन शब्दाचा अर्थ नाही. पालन करणं म्हणजे काय? सरकार आपलं पालन करते. मग सरकार जर पालनाचं करते तर गुन्हेगाराला काय देते? दंड देते. मग गुन्हेगाराला दंड का द्यायचे? एखाद्या माणसाने चोरी केली असली आणि चोरी करू नये म्हणतो मी केली नाही, तो पोलीस काय करतो? 2-4 थोपकाडात देतो. लगेच म्हणतो मी चोरी केली. पालन शब्दाचा अर्थ दोन्ही आहे. मग एखादा लहान पोर असेल, वेदाध्ययन करत असेल तर आई कौतुक करते. व्रात्य असेल तर नाही का, वेदाध्ययन करत नाही तेव्हा भानगडी केल्याशिवाय. मग भानगडी करणारा पोराचं 2-4 चौकडात देते कोण? आई. आणि वेदाध्ययन करणारा असेल तर खाऊ देते. पालन शब्दाचा अर्थ केवळ सुख देणं पालन शब्दाचा अर्थ नाही. सुख आणि दुःख दोन्ही देणे पालन शब्दाचा काय अर्थ आहे? पुढे. तर ज्याप्रमाणे कुटुंबातील एखादा मुलगा वेदशास्त्र अध्ययन करील तर पिता त्याचे कौतुक करून त्यास सुख देतो, व एखादा मुलगा व्रात्य असेल तर त्यास शिक्षा करून दुःख देतो. व्रात्य म्हणजे व्रात्य म्हणजे शब्दाचा अर्थ नाही. एक पोरगा होता आणि एका शिक्षकाने सांगितलं, म्हणलं तुमचा मुलगा शाळेमध्ये येत नाही. महिना झाला म्हणलं अजून शाळेमध्ये काय होत नाही, येत नाही. म्हणलं आमचा मुलगा तर रोज शाळेत जातो, आणि महिना झाला होता त्यानंतर शाळेमध्ये येत नाही. मग आम्ही काय खोटं सांगतो का? गैरहजेरी लागल्या. मग त्याला विचारलं, म्हणलं बाळू तुझे गुरुजी असं सांगतात, तू शाळेमध्ये काय करीत नाही, येत नाही. म्हणलं बाबा रोज जात असतो. अरे मग तुझ्या गैरहजेऱ्या कशा? म्हणाय बा हजेरी घेणारा मनुष्य आहे ना, तू जाणून बघून गैरहजेरी. याला कोणता पोरगा कोणाचा? व्रात्यपणाचा. अरे का ज्याला स्वतःचं हित समजत नाही त्याला काय म्हणायचं? त्याला व्रात्य म्हणतात. म्हणून वेदाध्ययन करणे, वेदाध्ययन करण्याला त्रास देणे त्याला काय म्हणायचं? व्रात्य असं म्हणतात. मग कोणचा मुलगा आई वडिलांना आवडतो? त्या आईची गोष्ट थोडी वेगळी असते, बापाची गोष्ट वेगळी असते. आई कोणताही कशा काय असे ना तरी प्रेम दाखवते. आईच्या अतिप्रेमामुळेच आपण मूर्ख राहतो. शिकत नाही गेला तरी त्याला जेवायला देते.
बाप असला तर 2-4 हात दे, जाऊ दे आपल्या पुढे. याप्रमाणे पुत्रांच्या कृत्यानुसार त्यांना सुखदुःख देणे हे जसे कुटुंबी पुरुषाचे पालनकर्म, त्याचप्रमाणे जीवांच्या भूतकर्मानुसार त्यांना सुखदुःख भोगांची प्राप्ती करून देणे हेच जगताचे पालन. बाबा केवळ दुःख देणे हे पालन शब्दाचा अर्थ नाही, केवळ सुख देणे हा पालन शब्दाचा अर्थ नाही. त्याला जे काळाची व्यंकटी त्या सत्कर्मी होती नाही काय, त्याला सज्जन करणे हे पालन शब्दाचा काय आहे अर्थ आहे. स्वराला सरकार उगाच दंड का देतात, जेलमध्ये का घालतात, त्याची चोरी सुटावी म्हणून दुसरा हेतू आहे का? नाही तर आज त्याला जर काही दंड केला नाही, शिक्षा केली नाही, मरेपर्यंत काय करील तो नाही का? एखाद्या शाळेमध्ये विद्यार्थी येत नसला मग त्याचा जाऊ द्या आपल्याला, आता आपल्या यांनी जास्त काही यायला लागलं त्याचं नाव काय करायचं नाही का? आम्ही म्हटलं तर म्हटलं राहू द्या की नाही, म्हटलं काहीतरी बंधनं काय केली पाहिजे. बंधनं लावल्याशिवाय काय होणार नाही, संस्था चालू शकणार. जाऊ द्या आपला अंतर बसा. त्यात ईश्वराचे कुटुंब मोठे एवढेच काय ते अधिक, आणि त्याच ईश्वरास जगत संवाराचा संकल्प होऊन तो जगताचा संवार करतो, त्यावेळी त्यास शंकर असे नाव प्राप्त होते. आणि त्याच ईश्वरास जगत संवाराचा संकल्प होऊन तो जगताचा संवार करतो, त्यावेळी त्यास शंकर असे नाव प्राप्त होते. लोकांच्या कर्माप्रमाणे त्यांना फल देण्याकरता सृष्टी ईश्वर निर्माण करतो. त्यावेळेस त्याला कोण म्हणतात? ब्रह्मा नाही, ब्रह्मा विष्णू आणि पालन करते वेळी विष्णू, उत्पन्न करते वेळी ब्रह्मदेव, आणि नाश करते वेळी उघडू का म्हणलं सोड मग घाबरले माणसं. तिन्ही कामं करतो नाही का, तर ते राष्ट्र चालू शकतं, नाही तर राष्ट्र काय होणार नाही, चालणार नाही. असं आहे ना, दोन्ही धर्म असतात पुढे. मंदबुद्धी पुरुषास एखाद्या भयकर दुःखाच्या प्रसंगी ईश्वराच्या घरी न्याय नाही, मी आजपावेतो कोणाचा घातपात केला नाही, खोटे बोललो नाही, कोणतेही पातक केले नाही, असे असता ईश्वर मला या भयंकर दुःखात लोटतो, यास काय म्हणावे असे वाटते. हे पहा, लोक ईश्वरावरती आरोप करतात ना, आम्ही म्हणलं गुन्हा केला नाही, काय केलं नाही, तरी आम्हाला ईश्वर काय देतो? आहे का काही ईश्वराच्या घरी काही न्याय आहे का? नाही का? एखाद्या माणसाचं काय असते, काय विपरीत घटना घडली, शोक करते वेळी मग आमच्या मुलाचा काय झाला, मृत्यू झाला, असं झालं, आणि सगळा दोष कोणावर देतात? ईश्वरावर. हा बरं का वेडेपणाचा प्रकार आहे. ज्याचं जसं कर्म असेल त्या कर्माप्रमाणे त्याला त्या याची प्राप्ती करून देणं हे ईश्वराचं काय आहे? ज्याचं शुभकर्म असेल तर, पुण्योत्पत्ती असेल तर, आणि पापोत्पत्ती असेल तर त्याची फलं असतात. दोन्ही फलं काय करावं लागतात? पापाची फलं आहे त्याच्या योनी निर्माण केली आहे. तुम्हाला गीतेच्या 16 अध्यायामध्ये आहे बघा, ताना निषिधक करू संसारेषु क्षिपाम्यजस्रमशुभ आसुरेषु योनिषु. अति पाप करणारा ताना निषिधक करू संसारेषु. तुम्ही गीता वाचा, मग तुम्हाला किती काळ नरकामध्ये टाकतो म्हणलं काही सांगता येत नाही. एकदा नरकात गेला की पुढे काय नाही, कशात दगडाच्या योनीत गेला की संपला सगळं. हे अति पापाचं फळ आहे. कशाचं? आपल्याला असं वाटते इथं पाप केलं म्हणजे आपण निष्पाप आहोत, आपल्याला शिक्षा होत नाही असं वाटते, पण ईश्वराच्या ह्याच्यामध्ये ईश्वर
अल्पज्ञ आहे का सर्वज्ञ आहे? आपलं पाप लोकांना जरी माहिती नसलं तरी कोणाला माहिती आहे? जाणसी जीवीचे का नाही? जाणसी जीवीचे का न सांगता ईश्वराला सांगावं लागत असते का? मग पाप पुण्याची फळ आपल्याला काय करावे लागतात? भोगावे लागतात. कारण जर भोगायला लावत असतो तर सांग असामान्य असतो का समर्थ असतो? असामान्य असतो. ईश्वराचा संकल्प असतो ना, जैसे याचे कर्म. एक दर्शनकार म्हणतो कर्मच फल देतो, ईश्वराचं काही आवश्यक नाही. तुम्हाला केला की बाकी केलं ना तुमचं? सांगा की नाही सांगता येत. कर्मच फल देतो असं कोण म्हणतो? पूर्वमीमांसकार. ईश्वर मानण्याची आवश्यकता तर म्हणलं कशाला कर, मग त्याचं खंडन कसं केलं? मग कर्म हे कसं आहे? जड स्वरूप आहे नाही का? म्हणून कर्म झाल्यावर एखाद्या माणसाने चोरी केली, चोरी करता केल्या बरोबर हात तुटून पडत असतो का? मग शिक्षा होत नाही का? झाल्याशिवाय राहत नाही. मग शिक्षा देणारा कोणतरी ईश्वर काय केला पाहिजे? तुमच्या सिंहास्त तरंगामध्ये गेलं की ख्याती प्रकरणामध्ये गेलं, कर्माचं फल देणारा एक ईश्वर काय केलं पाहिजे? तो अल्पज्ञ आहे का सर्वज्ञ आहे? सामान्य आहे का असामान्य आहे? ते काही नाही बघा, भोगूनच संपवावं लागलं. पुढे परंतु पूर्वजन्मीच्या पातकाचे जरी आपल्यास ज्ञान नसले तरी ते सर्वज्ञ ईश्वरास असते. आपण जर काही काय पाहता आपल्याला मागे जन्म झाले, काय काय पाप केली आपल्याला आठवते का? पण फला मात्र काय करावं लागते? एकाला त्वचा रोग झाला होता बघा मुलाला, बाई डॉक्टरकडे घेऊन वैद्याकडे घेऊन गेली. त्याने सांगितलं म्हणले बाई हा त्वचा रोग का झाला? म्हणला तुमचे पोर गुळ खात असते का? म्हणलं हा म्हणला रोज गुळ खाते. म्हणले गुळाच्यामुळे याला चर्मरोग झाला. कोणता रोग? गुळ खाणं काय केलं पाहिजे? मग मुलाचं गुळ खाणं काय झालं? तरी त्वचा रोग का होईना. पुन्हा ती बाई गेली वैद्याकडे. म्हणलं आमच्या मुलाचा रोग काय जात नाही. म्हणलं गुळ खाणं, मला सोडून दिलं की महिना झाला गुळ काय होत नाही. तरी म्हणलं त्वचा रोग का जात नाही? म्हणलं हे पाय, हे जे फळ आहे ना, हे मागच्या जन्मामध्ये ज्यांनी भरपूर गुळ खाल्ला त्याचं फळ आहे. कोणत्या जन्मात? मग आज जे पाप म्हणजे आपल्याला भोगावं लागते ते या जन्माचं फळ आहे का? मग कोणत्या जन्माचं फळ आहे? मागच्या जन्मात. हो म्हणलं त्याला तर काही कोणतं व्यसन नाही, काही नाही, काही नाही, वाईट धंदा नाही, काही नाही, तरी कॅन्सर झाला. मग कोणत्या जन्माचं फल लावायचं? हे कोणाला कळते? आपल्याला कळते का? ईश्वराला. ईश्वर अल्पज्ञ आहे का सर्वज्ञ आहे? त्याला माहिती आहे या जन्मात जरी भोगता आलं नाही तरी पुढच्या जन्मामध्ये भोगल्याशिवाय ते काही नाही बघा. म्हणून संचित जाणून हे शुद्ध करा. केलेलं कर्म हे आपल्याला भोगावं लागते. म्हणून कोणतं कर्म करायचं? सत्कर्म करायचं. पुढे आणि तो सत्य संकल्प आहे. म्हणून लहान मुलाने चोरून खाल्ले असता आई ज्याप्रमाणे त्या मुलाचे हातास डाग देऊन म्हणजे त्यास दुःख देऊन त्याचे पालन करते, मग आई सुद्धा काय करते? पोरगा असाच जर निघाला तर उद्या सगळे घराण्याची किंमत जाईल ना. तर बायांना सुद्धा वाईट वाटते ना. म्हणलं काय बाई गोविंदाबाई, काय म्हण तुमचा मुलगा चोर दिसतो. म्हणलं कशावरून? म्हटलं आमच्याकडे येतो आणि एखादी चप्पलच घेऊन येतो. मग असं ऐकल्यानंतर आईला आनंद होत असते का?
एखादं पोर असते काही नाही बघा, जे दुसऱ्या वर्षातून तिसऱ्या वर्षात 4 वर्ष झाली गेलं तरी दुसऱ्या दूर काय जात नाही. मग आईला आनंद केव्हा होत असतो, दुःख केव्हा होत असते. मग आई जरी दुःख देत असली ती दुःखाकरता दुःख देते का सुखाकरता, हे सुद्धा वाचा. त्याप्रमाणे ईश्वर सुख दुःख देतो. ते दुःख देण्यामध्ये तात्पर्य नसून कशात आहे, पोलीस दंड करतो, ते दुःख देण्याकरता नाही. चोरी करणं त्याचं काय झालं पाहिजे पुढे. त्याप्रमाणे पूर्वकर्माप्रमाणे जीवास सुखदुःख देण्याची व्यवस्था करून ईश्वर जीवाचे पालन करतो. हा बा, त्याला सुख दुःख देण्याची काय करतं, सरकारची जबाबदारी आहे ना. ज्याने जन्माला घातलं त्याच्यावर ते त्याच्या पालनाची काय जबाबदारी आहे. जेवायला आमंत्रण दिल्यानंतर पक्वान्नाची जेवायला आमंत्रण देणाऱ्यावर काय आहे नाही. कारण आमंत्रण देण्याच्या पूर्वी जेवणाची काय करावं लागते, तयारी करावी लागते. माल विकत घेण्याच्या पूर्वी पाकिटात काय पाहिजे, नाही तर मला हा माल पाहिजे तो माल पाहिजे. आणि सगळा आणखी कपड्यामध्ये गुंडाळलं. म्हटलं पैसे कुठं, पाकिटात पैसे नाही म्हटलं. जमत असते काय. म्हणून आपण जसं काही कर्म करू त्या कर्माप्रमाणे ईश्वर त्याला काय करतो, सुख दुःख देत असतो पुढे. त्यात उपासकाच्या उपासना बलाने ईश्वरास असा संकल्प उत्पन्न होतो की रामकृष्णादी नावाची श्यामसुंदर मूर्ती सर्वास प्रतीत व्हावी. अशा संकल्पाने विशेष नामरूपरहित ईश्वराचे ठिकाणी रामकृष्णादी नावाची पितांबरधारी श्यामसुंदर अशा हे पहा, भक्तीचं सामर्थ्य आहे. मग भक्तीच्या सामर्थ्यामध्ये भक्ताकरता मात्र तो अवतार घेतो. कोणाकरता, आणि त्याच्या मनाप्रमाणे त्याची इच्छा पूर्ण करतो. मग तो सांगत असतो, म्हणला असं असं स्वरूप आहे. त्याला जसं आवडेल त्याप्रमाणे तो रूप काय करतो, धारण करत असतो. हे पुंडलिकाच्या रूपामध्ये काय आहे, मग त्या म्हणला कृष्ण अवतारामध्ये देवळाचरणी परमात्मा होता. आणि आता पुंडलिकाच्या आग्रह असतो कोणत्या चरणात उभा आहे, समचरण दृष्टी ते माझी हरी काय काय देवळाचरणी. हे कोणाचं वर्णन आहे, श्रीकृष्णाचं. आणि समचरण ज्याची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे. पण कोणाच्यामुळे त्याला तसा भक्त लागत असतो. ज्याची जशी जशी भक्ती असेल त्या भक्तीप्रमाणे त्याला फळ देत असतो पुढे. अशा संकल्पाने विशेष नामरूपरहित ईश्वराचे ठिकाणी रामकृष्णादी नावाची पितांबरधारी श्यामसुंदर अशा आकाराची मूर्ती हे कोणामुळे होती, भक्तामुळे. आपल्यामुळे देवाला का पुंडलिकामुळे. विठेवर परमात्मा उभा राहिला तो आपल्यामुळे का पुंडलिकामुळे. आपल्यामुळे तर बोलता सुद्धा येत नाही. भला भला पुंडलिका नातुळे जो कोणी परीन उभा केला. पुंडलिकाच्या पुण्यामुळे एकाच्या काही वारेन उभी बहु झाली. बरं पुढे. अशा आकाराची मूर्ती केवळ संकल्पाने उत्पन्न होते, म्हणून ती शरीरे पूर्वकर्माधी नाहीत. म्हणून शरीर जे आहे ना, आपण सांगितलं त्याला पूर्वजन्म नाही का, शेवटचं वाक्य म्हणतात. म्हणून ती शरीरे पूर्वकर्माधीन नाहीत. म्हणून कोणाची रामकृष्ण देखाची शरीर पूर्वकर्माच्या काय नाही आधी. आणि आपली शरीर पूर्वकर्माच्या काय. एखादा आंधळा मनुष्य जन्माला येतो, पूर्वकर्म मानावं लागतं. कोणी पांगळा काय होतो, जन्माला आल्यापासून काय असतो तो पांगळा आहे, पूर्वजन्मेचं काय मानावं लागतं. तसं रामकृष्णात दिखाना नाही आहे, पूर्वकर्माच्या अधीन नाही.
स्वेच्छामय असते, काय असते त्यांच्या मनात आल्याप्रमाणे तशी रूपं धारण करतात. पुढे मध्यस्थ. अहो, त्या रामकृष्णादिकांची शरीरे कर्म आधी नाहीत असे म्हणणे बरोबर नाही. त्यांना पूर्वजन्मामध्ये नाही, मध्यस्थ म्हणतो हे म्हणणं तुमचं काही नाही. का बरोबर नाही याचा विचार कधी होता? कधीच नाही.